प्रेमामध्ये तक्रारी चालू आहेत, रिलेशनशिप खराब झालेलं आहे, रिलेशनशिपमध्ये चढ उतार येत आहे, कोणीतरी थर्डपार्टी येते, कोणीतरी काहीतरी चुकीचं बोलतंय, एकमेकांमध्ये गैरसमज निर्माण होत आहेत. तर बघूया तुमची लव्ह लाईफ काय सांगते. आणि आता हे कार्ड जे आहेत ते लव्ह लाईफचे आहेत. तर आपण बघूया आज कार्ड तुम्हाला काय सांगते. मी बाकी काही बोलणार नाहीये, या कार्डमध्ये सगळे मेसेज दिलेले असतात. तर या कार्डमध्ये तुमच्यासाठी काय युनिव्हर्स मेसेज देतोय जस्ट मी तो फक्त सांगणार आहे. बघा कोणाकोणाला रिलेट होते आणि ज्यांना रिलेट होईल त्यांनी 333555 हे कमेंटमध्ये लिहायचं आहे, जेणेकरून युनिव्हर्स तुम्हाला नेहमी सपोर्ट करेल, जेणेकरून युनिव्हर्स तुम्हाला अजून चांगली लव्ह लाईफ देईल. बघूया आपण तुम्हाला युनिव्हर्स काय मेसेज देते. युनिव्हर्स प्लीज माझ्या त्या व्ह्यूअर्ससाठी आज मेसेज दे जे त्यांच्या लव्ह लाईफसाठी किंवा त्यांच्या रिलेशनशिपसाठी चांगल्या रिलेशनशिपसाठी किंवा चांगल्या लव्ह लाईफसाठी प्रयत्न करत आहेत. काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यांना तू काय संदेश देऊ शकतोस, त्यांना काय मेसेज देऊ शकतोस ते सांग. ओ माय गॉड, 2 कार्ड खाली पडलेले आहेत. कार्ड दिले मी एक मागितलं पण युनिव्हर्सने आपल्याला 2 कार्ड्स दिलेले आहेत. तर आपण दोन्ही कार्ड्सचे मेसेज करूया. लुक इनसाइड युअर सेल्फ. युनिव्हर्स सांगतोय पहिली गोष्ट तर तुम्ही तुम्हाला स्वतःला बघा, तुमच्या अंतर्मनामध्ये झाकून बघा. एक्झामिन व्हॉट इज कॉझिंग यू टू फील धिस वे. तर युनिव्हर्सनी सांगितलं आहे पहिलं तर स्वतःचं निरीक्षण करा, स्वतःचं परीक्षण करा, स्वतःच्या अंतर्मनात झाका आणि विचार करा की तुमच्यासोबत असं का होतंय. तर कदाचित असं होईल की जर आपण नेहमी समोरच्याला ब्लेम करतो तर पहिलं तर आपण आपल्या अंतर्मनात झाकलं पाहिजे आणि आपल्या अंतर्मनाला विचारलं पाहिजे की असं का होते. कदाचित तुमच्या अंतर्मनातच तुमचं दडलेलं उत्तर तुम्हाला मिळू शकेल. दुसरं कार्ड दिलंय फॉरगिव्हनेस. युनिव्हर्सनी दुसरं कार्ड दिलंय फॉरगिव्हनेस. स्टॉप फोकसिंग युअर एनर्जी ऑन पास्ट इव्हेंट्स. म्हणजे युनिव्हर्स सांगते की तुम्ही ज्या पास्ट लाईफमध्ये तुमच्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत, जे काही तुमचे प्रॉब्लेम्स झाले असतील लव्ह लाईफमध्ये तुमच्या, तर फक्त त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं बंद करा. कारण जेवढं तुम्ही पास्ट लाईफमध्ये झाकणार तेवढं तुम्हाला त्याच गोष्टी आठवणार, त्याच गोष्टी इरिटेट करणार आणि तुमचं आत्ताचं लाईफ खराब होणार आहे. पुढे युनिव्हर्स सांगतोय फॉर लाईफ इज टू प्रिशियस टू वेस्ट. म्हणजे युनिव्हर्स तुम्हाला सांगतोय की आपली खूप लाईफ प्रिशियस आहे, तुम्ही ती वेस्ट करू नका. अशा जुन्या तुमच्या भूतकाळातल्या गोष्टी उगाळून गरज नाहीये भूतकाळातल्या गोष्टी उगाळायची. कारण आपण जिथे प्रेम करतो तिथे आपल्याला भूतकाळात राहणं गरजेचं नसतं. ज्या भूतकाळात गोष्टी झालेल्या आहेत त्या सोडून द्या आणि आता पुढे जा. यू क्रिएट युअर रिअलिटी बाय व्हॉट यू थिंक, ड्रीम अँड इमॅजिन. म्हणजे युनिव्हर्स सांगते की तुम्ही तेच क्रिएट करता जे तुमचे विचार असतात, जे तुम्ही स्वप्न बघता किंवा जे पण तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये विचार असतात त्याच्यामुळे पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह निर्णय घ्या आणि पुढे जा. तुम्ही जितकं पास्टमध्ये राहाल तितके तुम्हाला त्रास होणार आहे, तितकं आपलं रिलेशनशिप खराब होणार आहे. तर जुन्या गोष्टी सोडून द्या, नवीन गोष्टींकडे वळा आणि खूप चांगल्या इमॅजिन करा गोष्टी, जेणेकरून तुम्हाला त्याच गोष्टी मिळणार आहेत ज्या की तुम्ही तुमच्या इमॅजिनेशन्स असणार आहेत तेच तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे युनिव्हर्सनी सांगितलंय की फॉरगिव्ह करा, जुन्या गोष्टींना सोडा आणि जिथे आपलं प्रेम आहे तिथे फॉरगिव्ह करणं गरजेचं असतं. आणि असं नाही म्हणत आहे की एकानेच फॉरगिव्ह करणं, पण जिथे गरज आहे तिथे आपल्याला गरज आहे तर आपण फॉरगिव्ह करतोच. समोरच्याला काय आहे काय नाही ते त्याच्यावर आहे, पण किती थांबायचं किती नाही याच्यासाठी मी एक युनिव्हर्सकडे मेसेज घेते की जर तुम्ही तयार आहात फॉरगिव्ह करायला, ओके, तुम्ही फॉरगिव्ह करायला तयार आहात तर तुमचं रिलेशन. ओ माय गॉड, मी फक्त प्रश्न विचारला आणि कार्ड उडून खाली गेलं. प्लीज मला ते कार्ड दे. युनिव्हर्सने कार्ड दिलंय बघा आणि ही कार्ड काय ते पण मी सांगते. ट्रान्सफॉर्मेशन. बघा आपण आता जस्ट मी विचारलं की जर तुम्ही फॉरगिव्ह करायला तयार आहात तर काय होऊ शकतं. तर ट्रान्सफॉर्मेशनचं आपल्याला कार्ड मिळालं आहे. त्याच्यात युनिव्हर्सनी आपल्याला एक आन्सर दिलेला आहे. तर युअर रिलेशनशिप विथ वन अनदर इज अबाउट टू डिपेंड. म्हणजेच काय तर जेवढं तुम्ही त्यांना फॉरगिव्ह करणार तेवढं तुमचं नातं मजबूत होणार आहे, घट्ट होणार आहे. तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समोरून ट्रीट केलं जाणार आहे आणि तुमचं प्रेम अजून म्हणतात ना की डीप होणार आहे किंवा खूप काय बोलू शकतो आपण अजून छान होणार आहे. अजून चांगल्या पद्धतीने खूप खोलवर प्रेम तुमचं जाणार आहे. लव्ह कॉन्कर्स अँड ट्रान्सफॉर्म्स ऑल थिंग्स.
म्हणजेच काय तर युनिवर्स सांगते की प्रेम सर्व गोष्टींना बदलतं. तर तुम्ही फॉरगिव्ह करा, प्रेम करा, भरपूर प्रेम करा आणि प्रेम सगळ्या गोष्टींना बदलण्याची ताकद ठेवतो. ठीक आहे. आणि ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यावर विजय मिळवायचा असेल तर प्रेम करत राहा, प्रेम देत राहा. ओके. फॉरगिव्ह करत राहा. तर तुम्ही जर तुमच्या नात्यामध्ये जर काही प्रॉब्लेम चालू असतील, जर तुमचं नातं तुम्हाला वाटतंय की खरंच चांगलं होणार आहे का, तर हो, होणार आहे. फक्त कम्युनिकेट करा, ॲक्शन घ्या आणि फॉरगिव्ह करा आणि स्वतःच्या मनामध्ये पहिलं झाका. ओके. स्वतःच्या मनात झाकण्यापासून, ते फॉरगिव्ह करण्यापासून, जुन्या गोष्टी काढून टाकण्यापासून आणि पुन्हा खूप प्रेम करण्यापर्यंत जेव्हा या गोष्टी कराल तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट खूप छान मिळणार आहे. आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला रिझोनेट होत असेल किंवा तुमच्याशी रिलेट होत असेल तर 333 किंवा 666 किंवा 555 असे नंबर तुम्ही कमेंटमध्ये करू शकता. का करायचे? कारण तुम्ही जेव्हा कमेंटमध्ये हे नंबर करणार आहात, लिहिणार आहात, त्यावेळी युनिवर्स तुम्हाला या गोष्टी सातत्याने चांगल्या पद्धतीने देणार आहे. युनिवर्स तुमच्यावर कृपादृष्टी ठेवणार आहे. मी सौ नीलम प्रशांत कुबल इथेच आपली आज्ञा घेते. धन्यवाद.